नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे आणि पेपर 7 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी महाराजावर या प्रकरणामध्ये तत्कालीन स्थितीमधल्या ज्या काही आदिलशाही कुतुबशाही यांच्याशी छत्रपती संभाजी महाराजांचा आलेला संबंध हा पाहिला. त्याचबरोबर मुघलांशी आलेला संबंध हा पाहिला. त्याचबरोबर या आदिलशाही आणि कुतुबशाही त्याचबरोबर मुघलांशी आलेल्या संबंधावर आधारित प्रश्न आणि उत्तरे आपण मागच्या पिरियडमध्ये पूर्णपणे पाहिली. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा विदेशी जे काही शासक किंवा बाहेरून आलेले जे काही सत्ताकर्ते यांच्याशी आलेला संबंध, त्याच्यामध्ये पोर्तुगीज असेल, ब्रिटिश असतील आणि सिद्धी यांच्याशी संबंध कसा आला त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी आलेला संबंध पाहत असताना पोर्तुगीज या विदेशी जे काही सत्तेशी आलेला संबंध कसा होता हे पाहणं आवश्यक आहे. तर त्यावर आधारित प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रथम येणारे आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारे युरोपीय कोण होते किंवा युरोपीय सत्ता कोणती होती? तर उत्तर आहे पोर्तुगीज हे उत्तर आहे. त्याच्यानंतर इसवी सन 1680 मध्ये रामोजी नाईक ठाकूर नावाच्या वकिलाला कोणत्या विदेशी सत्तेने छत्रपती संभाजी महाराजाविरुद्ध मैत्री संबंध करण्यासाठी पाठवले? तर पोर्तुगीज या विदेशी सत्तेने छत्रपती संभाजी राजासोबत मैत्रीपूर्ण संबंध स्थापन करण्यासाठी रामोजी नाईक ठाकूर याला पाठवण्यात आलं. पुढचा प्रश्न, इसवी सन 1681 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कोणत्या वकिलाने कोणत्या व्यक्तीला पोर्तुगीज यांच्याकडे करार करण्यासाठी पाठवले? तर येसाजी गंभीरराव यांना छत्रपती संभाजी राजांनी गोव्याच्या वकिलाकडे पाठवलं किंवा पोर्तुगीजाकडे पाठवलं. पुढचा प्रश्न, गोवा किनारपट्टी जवळ कारवाजवळ कोणते ओसाड बेट होते? तर गोवा किनारपट्टीजवळ अंजदीव नावाचं एक ओसाड बेट होतं. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या बेटावर किल्ला बांधण्याचा मानस ठरविला किंवा विचार केला? तर अंजदीव नावाच्या बेटावर किल्ला किंवा तटबंदी बांधण्याचा त्यांनी ठराव होता किंवा मानस होता. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत कोणाचा संबंध दिसून येतो? तर पोर्तुगीजांचा संबंध दिसून येतो. पुढचा प्रश्न, पोर्तुगीजाने अंजदीव बेट केव्हा ताब्यात घेतले? 5 मे 1682 रोजी अंजदीव बेट ताब्यात घेतले. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी यांच्या युद्ध सामग्रीसाठी लागणाऱ्या दारू कारखान्यासाठी आवश्यक साधन सामग्री कोणत्या मार्गाने येत होती? डिचोली व कुडाळ या 2 भागातून समुद्रमार्गे छत्रपती संभाजीराजांच्या दारूचा कारखाना म्हणजेच
सैन्यासाठी लागणाऱ्या युद्धासाठी लागणारा दारुगोळ्याची सामग्री येत होती. पुढचा प्रश्न, पोर्तुगीजांची मुघलांशी मैत्री केव्हा झाली? इसवी सन 1683 मध्ये. पुढचा प्रश्न, औरंगजेब दक्षिणेमध्ये केव्हा आला किंवा औरंगजेबाचे दक्षिणेमध्ये आगमन केव्हा झाले? इसवी सन 1682 मध्ये. पुढचा प्रश्न, मराठ्याच्या छत्रपती संभाजीराजांच्या फौजेने पोर्तुगीजावर हल्ला केव्हा केला? इसवी सन 1683 मध्ये. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा विरोध का केला? तर मुघलांशी असलेला मैत्री संबंध यामुळे पोर्तुगीजांचा विरोध केला. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी राजांच्या चौल या ठिकाणच्या वेढ्यातून सुटका व्हावी यासाठी म्हणून पोर्तुगीजांनी कोणत्या किल्ल्यावर हल्ला केला? तर फोंडा या किल्ल्यावर हल्ला केला. पुढचा प्रश्न, फोंडा किल्ल्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही छत्रपती संभाजीराजांनी कोणावर सोपवली? येसाजी कंक व कृष्णाजी यांच्याकडे सोपवली. पुढचा प्रश्न, फोंडा किल्ला घेत असताना कोणत्या व्यक्तींनी किंवा कोणत्या घराण्यांनी पोर्तुगीजाला मदत केली? केशव, प्रभू, खेम सावंत अशा मातबर सैन्यांनी मदत केली. पुढचा प्रश्न, इसवी सन 1883 मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांचा कोणता प्रदेश जिंकला? बारदेश व साष्टी हा प्रदेश पोर्तुगीजांचा छत्रपती संभाजीराजांनी जिंकून घेतला. पुढचा प्रश्न, गोवा सोडून जाण्यासाठी पोर्तुगीज केव्हा गोव्यातून बाहेर पडण्याची तयारी करत होते? 25 नोव्हेंबर 1683 मध्ये. गोव्यावर होणारे आक्रमण संभाजीराजांनी मागे का घेतले? तर शहजादा शाह आलमचे दक्षिण कोकणावरचे आक्रमण होत असल्यामुळे गोव्यावर करणारे आक्रमण मागे घेतले. पुढचा प्रश्न, औरंगजेबाने कोणत्या आपल्या पुत्राला दक्षिण कोकणात मराठ्याविरुद्ध पाठवलं? शहजादा शाह आलमला दक्षिण कोकणावर आक्रमण करण्यासाठी पाठवलं. पुढचा प्रश्न, गोव्यावर आक्रमण करण्याचे माघार घेतल्यानंतर मराठ्याच्या सैन्याने कोणकोणता भाग पोर्तुगीजांचा लुटला? बारदेश, साष्टी हा प्रदेश लुटला. पुढचा प्रश्न, मराठे व पोर्तुगीज तह केव्हा झाला? 1684 मध्ये. पुढचा प्रश्न, 1684 मध्ये झालेला मराठे व पोर्तुगीज तह किती काळ टिकला? तर तो टिकला नाही. पुढचा प्रश्न, किंवा तह झाला तो काही अटीमुळे तो तह
डिसेंबर 1664 पर्यंतच अस्तित्वात होता. म्हणजेच फेब्रुवारी ते डिसेंबर पर्यंत, म्हणजेच 1 वर्षाच्या आतच तो तह जे काय होता तो संपला. पुढचा प्रश्न, पोर्तुगीजांनी कोणाची मदत घेऊन मराठ्याविरुद्ध बंड करण्याचे ठरवले? देसाई किंवा देसाई यांची मदत घेऊन मराठ्याविरुद्ध बंड करण्याचे धोरण स्वीकारले. पुढचा प्रश्न, इसवी सन 1683 मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजाचा जिंकलेला प्रदेश केवळ फोंडा सोडून पोर्तुगीजांनी पुढचा प्रश्न तो प्रश्न समजून घेताना, पोर्तुगीजांनी फोंडा हा किल्ला सोडून अन्य प्रदेश केव्हा मिळवला? इसवी सन 1686 मध्ये फोंडा हा किल्ला वगळून अन्य प्रदेश जो मराठ्यांनी जिंकला होता तो पूर्ण मिळवला. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्याशी कसे संबंध होते? तर सर्वप्रथम मैत्रीपूर्ण आणि नंतर विरोधक म्हणून संबंध निर्माण झाले. तर आतापर्यंत आपण जी माहिती बघितली ती मराठा, छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्याशी संबंध. यानंतर आपण छत्रपती संभाजी महाराज आणि इंग्रज यांच्याशी असलेला संबंध पाहणार आहोत. संभाजी महाराज आणि इंग्रज यांच्याशी संबंध पाहत असताना आपण प्रश्न पाहू. तर मोगल बादशाहीचा पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आरमार प्रमुख म्हणून कोणाला नेमलं होतं? तर सिद्दी यास मोगल बादशाहीचा पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आरमार प्रमुख म्हणून ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, इंग्रजांच्या प्रमुख वखारी कोणत्या होत्या? सुरत व मुंबई या इंग्रजांच्या प्रमुख वखारी होत्या. सुरत व मुंबई या वखारीपैकी इंग्रजांची प्रमुख वखार कोणती होती? सुरत ही वखार होती. पुढचा प्रश्न, सुरतच्या जे इंग्रज होते यांना कोणाच्या आज्ञेचं पालन करावं लागत होतं? तर मुघल बादशहाच्या सुभेदाराचं आज्ञेचं पालन करावं लागत होतं. मुंबई बंदरात सिद्दी यास आश्रय दिला तर कोणाची नाराजी ओढावून घ्यावी लागत होती? तर मराठ्यांची नाराजी ओढावून घ्यावी लागत होती. पुढचा प्रश्न, सिद्धीला मुंबई बंदरात थारा द्यायचं नाही असं कोणी ठरवलं? तर मुंबईच्या इंग्रजांनी ठरवलं. पुढचा प्रश्न, इसवी सन 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याच्या पोर्तुगीजांचा पराभव करून उत्तर कोकणातील कोणत्या बेटे जिंकून घेतली? तर माहीम, सोपारा, एलिफंटा ही बेटे जिंकून घेतली. पुढचा प्रश्न, सिद्धीचा पाडाव झाल्यानंतर सिद्धीचा बंदोबस्त केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली? इंग्रजाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. मराठा इंग्रज तह केव्हा झाला? इसवी सन 1684 मध्ये मराठा इंग्रज करार झाला. मराठा इंग्रज करारानुसार इंग्रजांनी कोणास आश्रय दिला नाही?
सिद्दी कासिम यास आश्रय दिला नाही. पुढचा प्रश्न, सिद्धीपासून इंग्रजांच्या मुंबईच्या खाड्याचे संरक्षण करावं असा करार कोणासोबत झाला? तर इंग्रजांचा छत्रपती संभाजी महाराज सोबत करार झाला. पुढचा प्रश्न, इंग्रज आणि मराठा यांच्यातील तह हे कोणासाठी धोकादायक होता? सिद्धीसाठी धोकादायक होता. छत्रपती संभाजी राजांच्या राजकीय विजय म्हणून कोणता ओळखला जातो? तर इंग्रजाशी तह हा छत्रपती संभाजी महाराजांचा राजकीय विजय म्हणून ओळखला जातो. ही झाली छत्रपती संभाजी महाराज आणि जी काही इंग्रज यांच्यातील जो संबंध होता त्याबद्दलची माहिती. यानंतर आपण छत्रपती संभाजी महाराज आणि सिद्धी यांच्याशी असलेला संबंध पाहणार. छत्रपती संभाजी महाराज आणि सिद्धी यांच्यातील असणाऱ्या संबंधावर प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हिंदवी स्वराज्याचा शत्रू म्हणून कोणाला ओळखलं जात होतं? सिद्धी यास हिंदवी स्वराज्याचा शत्रू म्हणून ओळखलं जात होतं. सिद्धी हा कोणत्या ठिकाणी अजिंक्य किल्ला लढवत होता? जंजिराचा किल्ला हा अजिंक्य म्हणून तो लढवत होता. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज व इंग्रजाशी तह झाल्यानंतर सिद्धी यास कोणी कोंडीस पकडले? छत्रपती संभाजी महाराजांनी. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 1680 मध्ये सिद्धीच्या ताब्यातील कोणता किल्ला घेण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी केला? सिद्धीच्या ताब्यातील उंदेरी बेट हा या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी दुसऱ्यांदा केव्हा उंदेरी बेटावर आक्रमण केले? तर सप्टेंबर 1680 मध्ये उंदेरी बेटावर पुन्हा आक्रमण केलं. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी धनराजपुरीस वेढा केव्हा दिला? डिसेंबर 1681 मध्ये धनराजपुरीवर वेढा दिला. जंजिरा किल्ला कोणत्या भागामध्ये आढळून येतो? दंडराजपुरीच्या समुद्र भागामध्ये जंजिरा किल्ला आढळून येतो. छत्रपती संभाजी महाराजासोबत कोणत्या मुघल बादशहाचा पुत्र संभाजी महाराजांच्या सोबत औरंगजेबाचा कोणता पुत्र सिद्धीविरुद्ध आक्रमण करण्यासाठी मदत करत होता? शहजादा अकबर. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज जे काय सिद्धीचा जंजिरा किल्ला का जिंकून घेऊ शकत नव्हते? तर समुद्राचे जास्त पाणी यामुळे हा किल्ला जिंकता आला नाही. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, मुघल बादशाह औरंगजेबाने आपल्या कोणत्या सरदारास उत्तर कोकणामध्ये आक्रमण करण्यासाठी पाठवले? तर हसन अली यास उत्तर कोकणामध्ये आक्रमण करण्यास पाठवले. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज उत्तर कोकणातील आक्रमण मुघलांचं रोखण्यासाठी जात असताना दंडराजपुरीच्या वेढ्याचं जबाबदारी कोणाकडे सोपवली? दादाजी रघुनाथकडे सोपवली. पुढचा प्रश्न,
कोणत्या ठिकाणच्या युद्धामध्ये सिद्दी मिस्त्री मारला गेला? कोलगाव जवळच्या भीषण युद्धामध्ये सिद्दी मिस्त्री मारला गेला. पुढचा प्रश्न, सिद्दी मिस्त्रीच्या मृत्यूनंतर सिद्दी पक्षाचा कोणत्या व्यक्तीकडे सत्ता देण्यात आली किंवा कारभार देण्यात आला? तर सिद्दी खैरियत यांच्या हाती सत्ता देण्यात आली किंवा नेतृत्व देण्यात आलं. पुढचा प्रश्न, इसवी सन 1684 मध्ये सिद्दी कासिमची कोणत्या सत्तेच्या आरमाराचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर मुघल सत्तेच्या आरमाराचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्दी यांच्याशी आलेला संबंध यावर आधारित प्रश्न आपण पूर्णपणे अभ्यासला आहे.